नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण MHT CET 2021 ची जी काय एक्झाम असणार आहे त्याच्यासाठीचे प्रिपरेशन लेक्चर्स घेतोय आणि त्याच्यामधला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पॉइंट आपण पाहणार आहे। आता हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा जो पॉइंट आहे हा 12th चा चॅप्टर जो काय आहे तो असणार आहे। ओके, सो या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरती ऑलरेडी आपले 2 पार्ट झालेले आहेत। त्यातला जो एक पार्ट होता जो की पहिला पार्ट होता आपला तो होता आपला प्रिन्सिपल सोल्यूशन वरती। ठीक आहे, आता हा प्रिन्सिपल सोल्यूशनचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ बाळांनो सुरुवातीला पाहून घ्या, कारण तुम्ही जर आजचा पॉइंट पाहिला तर तो पण आहे प्रिन्सिपल सोल्यूशनचाच, फक्त हे प्रिन्सिपल सोल्यूशन कुणासाठी असणार आहे, इनव्हर्स फंक्शन साठी असणार आहे। सो सोडवताना आपण या प्रिन्सिपल सोल्यूशनचा सुद्धा वापर करणार आहे। म्हणजे या व्हिडिओमध्ये मी जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं प्रिन्सिपल सोल्यूशन तुम्हाला सांगितलं होतं त्याचा वापर आपल्याला इनव्हर्स फंक्शनमध्ये करायचा आहे। सो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्याचबरोबर वरती आय बटनवरती सुद्धा हा व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला। ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये प्रिन्सिपल सोल्यूशन ऑफ इनव्हर्स फंक्शन हा आपण पॉइंट पाहणार आहे। आता इनव्हर्स फंक्शन पाहताना सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला रेंज जी काय आहे ती माहिती पाहिजे। ओके, आता प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणजे काय, 0 to 360 डिग्री आहे की नाही, 0 डिग्री टू 360 डिग्रीच्या मध्ये जे काही आन्सर्स असणार आहेत त्याला आपण प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणतो आहे की नाही। थीटाच्या ज्या काही व्हॅल्यूज तयार होतील त्या व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल सोल्यूशन। पण इनव्हर्स फंक्शनसाठी 0 to 360 च्या मध्येच असणार आहे, पण प्रत्येक इनव्हर्स फंक्शनसाठी काही ना काहीतरी रेंज ठरलेली आहे, म्हणजे त्या रेंजच्या मध्येच त्याची काय असली पाहिजे, व्हॅल्यू असली पाहिजे। सो त्या रेंज समजून घ्या, जर साइन इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स आणि टॅन इनव्हर्स असेल तर रेंज आहे -π/2 टू π/2। म्हणजे काय बघा, या ठिकाणी असतो π/2 जर आपण अँटी क्लॉकवाईज मेजर केलं, आणि जर क्लॉकवाईज मेजर केलं तर असतं इथं -π/2। म्हणजे साइन इनव्हर्सची रेंज आहे -π/2 टू π/2। मग साइन इनव्हर्स ऑफ एखादा जर इथं व्हॅल्यू दिली असेल तर तो जो अँगल असेल तो एकतर 4th क्वाड्रंटमध्ये असेल किंवा एकतर 1st क्वाड्रंटमध्ये असेल। कुणासाठी, साइन, कोसेक आणि टॅनसाठी। आता त्यात पण आपल्याला माहिती आहे की 1st क्वाड्रंटमध्ये सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह असतात, त्यामुळं जर साइन इनव्हर्सची एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, बघा साइन इनव्हर्सची एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर ती 1st क्वाड्रंटमध्ये असणार आहे। कोसेक इनव्हर्ससाठी जरी फाइंड करायची असेल तरी ती 1st क्वाड्रंटमध्ये असणार आहे। टॅन इनव्हर्ससाठी फाइंड करायची असेल तरी ती 1st क्वाड्रंटमध्ये असणार आहे। पहा, कोणासाठीही आपण जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती नेहमी कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल, 1st क्वाड्रंटमध्ये असेल। सो 1st क्वाड्रंटचा आन्सर फाइंड आउट करणं एवढं काय अवघड नसणार आहे कुणासाठी पण। आता इथं पण कॉस इनव्हर्स, सेक इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स या तिघांसाठी जर पाहिली तर रेंज आहे 0 टू π, म्हणजे 1st अँड 2nd क्वाड्रंट। सो तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, इनव्हर्स फंक्शनसाठी 3rd क्वाड्रंटची गरजच लागत नाही, कोणताच अँगल 3rd क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट नसणार आहे। साइन इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स, टॅन इनव्हर्ससाठी 1st आणि 4th क्वाड्रंटमध्ये, कॉस इनव्हर्स, सेक इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्ससाठी 1st अँड 2nd क्वाड्रंटमध्ये। आता 1st क्वाड्रंट हा नेहमी पॉझिटिव्ह आहे, सो साइन इनव्हर्स असू दे, कोसेक इनव्हर्स असू दे, टॅन इनव्हर्स असू दे किंवा हे तिघ असू दे, या सगळ्या 6 इनव्हर्स फंक्शनसाठी जर व्हॅल्यू पॉझिटिव्हसाठी फाइंड करायची असेल तर ती 1st क्वाड्रंटमध्येच असणार आहे। मग आता बघा, राहिला कुठला, साइन इनव्हर्ससाठी हा जो 4th क्वाड्रंट राहिलाय, मग ऑब्व्हियसली जर साइन इनव्हर्ससाठी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती 4th क्वाड्रंटमध्ये असेल, कोसेक इनव्हर्ससाठी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती 4th क्वाड्रंटमध्ये असेल, टॅन इनव्हर्ससाठी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती सुद्धा 4th क्वाड्रंटमध्ये असेल। बट आता कॉस इनव्हर्ससाठी 1st अँड 2nd लागतोय ना, सो 2nd क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह, कॉस इनव्हर्ससाठी निगेटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर 2nd क्वाड्रंट, सेक इनव्हर्ससाठी निगेटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची असेल तरी 2nd क्वाड्रंटमध्ये असेल, अँड कॉट इनव्हर्ससाठी निगेटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर 2nd क्वाड्रंटमध्ये। आता पहा, 2nd क्वाड्रंटमध्ये कसं जायचं हे आपण कुठं पाहिलं होतं सांगा, फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे प्रिन्सिपल सोल्यूशनचा व्हिडिओ घेतला त्यात पाहिलं होतं। 2nd क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी पाय मायनस काय करतो आपण, थीटा, अँड 4th क्वाड्रंटमध्ये येण्यासाठी आपण काय करतो, 2π -
थीटा. ओके, सो या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाची इन्व्हर्स फंक्शनसाठीची रेंज तुम्हाला माहिती पाहिजे. याच रेंजच्या मध्ये तुमचा आन्सर असलं पाहिजे. थीटाची जी काय व्हॅल्यू असेल ती या पर्टिक्युलर रेंजच्या मध्ये असेल तर आणि तरच आपण ती घेऊ शकतो. ओके, सो हा जो काय बेसिक आहे एक प्रकारे म्हणूया आपण, ही जी काय तुमची रिव्हिजन होती, क्विक रिव्हिजन, ती तुमच्या लक्षात आली असेल. सो आता याच्यावरती कसे एक्झाम्पल्स पडू शकतात आणि कशा पद्धतीचे एक्झाम्पल CET 2020 ला पडलेले आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं तर सांगितलंय फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग आणि आपल्याला सांगितलंय कॉस इन्व्हर्स ऑफ √3/2. ओके, आता लगेचच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कॉस इन्व्हर्स आहे म्हणल्यानंतर 0 to π ही त्याची रेंज असते. म्हणजे एक तर तो अँगल फर्स्ट क्वाड्रंटला असेल, एक तर तो अँगल सेकंड क्वाड्रंटला असेल. बरं, कॉस इन्व्हर्ससाठी आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची. सो ते आन्सर सेकंड क्वाड्रंटमध्ये नसणारच आहे, कारण सगळेच पॉझिटिव्ह हे कुठं असतात, फर्स्ट क्वाड्रंटला. सो सोडवताना कसं सोडवायचं हे समजून घ्या. सोडवताना आपण याचं कन्व्हर्जन करायचं आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. त्यासाठी याला इक्वल्स टू आपण मानूया थीटा. सो हा कॉस इन्व्हर्स जर LHS ला गेला, RHS ला गेला तर होईल कॉस थीटा आणि कॉस थीटाचीच व्हॅल्यू शिल्लक राहील √3/2. सो बघा आता हे प्रिन्सिपल सोल्युशन याच्यासाठी आपण सॉल्व्ह केलं होतं. कसं सोडवतो आपण, तर कॉस थीटा तसाच राहील, √3/2 ही जर पाहिली तर कॉस ऑफ किती डिग्रीचे आन्सर असतं ते 30 डिग्री. बरं, 30 डिग्री म्हणजे असणार आहे π/6. नेहमी अँगल हे रॅडियनमध्ये फाइंड आउट करायचे. सो कॉसला कॉस होईल कॅन्सल आणि थीटाची व्हॅल्यू शिल्लक राहील π/6 रॅडियन. आता थीटा बघा, थीटा कुणाला म्हणलंय, कॉस इन्व्हर्स √3/2 ला. म्हणजेच याचंच थीटाचंच आन्सर जे काय आहे ते थीटाचं आन्सर किती आलेलं आहे π/6. म्हणून कॉस इन्व्हर्स ऑफ √3/2 चा आन्सर असणार आहे π/6. आता π/6 म्हणजे जर आपण पाहिलं तर π/6 म्हणजे असतं 30 डिग्री आणि 30 डिग्री जर तुम्ही पाहिला तर बरोबर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो. त्यामुळं 30 डिग्री रेंजच्या मध्ये सुद्धा आहे की नाही. 0 to π याच्याच मध्ये आपला कोणता अँगल येतो सांगा, 30 डिग्री अँगल येतो. त्यामुळं हे आन्सर 30 डिग्री जे काय आन्सर असेल ते आन्सर आपण कॉस इन्व्हर्स ऑफ √3/2 साठी लिहू शकतो. सो ज्या ठिकाणी बघा डिग्रीत दिला असेल तर 30 डिग्री ज्या ठिकाणी दिला असेल त्या आन्सरला टिक करायचं, किंवा π/6 ज्या ठिकाणी दिला असेल त्या आन्सरला टिक करायचं. ठीक आहे. सो पॉझिटिव्हसाठी सिंपल आहे, त्यामुळे पॉझिटिव्हसाठी मी एकच एक्झाम्पल घेणार आहे, पण निगेटिव्हसाठी थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी क्वाड्रंट पाहावा लागतो. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल जर पाहिलं तर कॉट इन्व्हर्स ऑफ -1/√3. बघा काय आहे, कॉट इन्व्हर्स आहे. सो कॉट इन्व्हर्सची रेंज कुठून कुठपर्यंत असते, 0 to π म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट असणार आहे. बट आन्सर निगेटिव्हसाठी फाइंड करायचं आहे. सो ती व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नसेल, कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल, सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल. सो स्टेप्स आपण त्याच फॉलो करायच्या. जे काय आपल्याला कॉट इन्व्हर्स ऑफ -1/√3 दिलंय त्याला आपण मानूया थीटा. हे जर कॉट इन्व्हर्स इकडं आलं तर होईल कॉट. सो कॉट थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1/√3. आता बघा याच्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड करायचं आपण पाहिलं होतं, आठवा. जरी निगेटिव्ह दिला असेल तरी थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण याला +1/√3 मानणार, बरोबर. आता 1/√3 इकडं कॉट दिलंय ना, सो 1/√3 जर आपण पाहिलं तर कॉट ऑफ 60 डिग्री आहे नाही. 60 म्हणजे किती असतं, π/3 असतं. सो देअरफॉर थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल π/3. पण ही जी π/3 व्हॅल्यू आहे ही कशासाठी असणार आहे सांगा, जर 1/√3 हे पॉझिटिव्ह असेल म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी असेल. बरं, आपल्याला पॉझिटिव्ह नको, आपल्याला निगेटिव्हसाठी फाइंड करायचंय. सो देअरफॉर कॉट थीटा जो काय आहे तो निगेटिव्ह. आता बघा रेंज जर पाहिली तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर आपल्याला लिहावं लागतं π-θ. बट थीटाची जी काय व्हॅल्यू आहे ती आपण ऑलरेडी फाइंड करून ठेवली आणि थीटाची व्हॅल्यू किती आहे बघा, π/3. सो या ठिकाणी π मायनस थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, थीटाची जी काय पॉझिटिव्हसाठी व्हॅल्यू असेल ती इथं पुट करायची. सो बघा कॉट ऑफ थीटाचीच व्हॅल्यू शिल्लक राहील कॉट ऑफ, या ठिकाणी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मिळेल 2π/3. सो कॉटला कॉट होईल कॅन्सल आणि थीटाची व्हॅल्यू शिल्लक राहील 2π/3.
आता ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू कुणासाठी आहे सांगा, निगेटिव्ह साठी आहे. मग जर इथं पॉझिटिव्ह साठी विचारलं असतं तर π/3 लिहिलं असतं, पण आपल्याला निगेटिव्ह रूट 1/3 साठी पाहिजे. सो आन्सर किती असेल, 2π/3. सो थीटा चीच व्हॅल्यू आपण जर 2π/3 ठेवली तर कॉट इनवर्स ऑफ -1/√3 चाच आन्सर असेल 2π/3. सो ज्या ठिकाणी 2π/3 ऑप्शन लिहिला असेल तो ऑप्शन आपण काय करायचा, त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर MHT CET 2020 साठी आलेला आहे. आता समजून घ्या बाळांनो, लास्ट एक्झाम्पल जे होतं त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी आपण π-θ वापर केला, बरोबर. मग आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये यायचं असेल तर π-θ वापर का, म्हणजे 2π-θ असं वापरून नाही सोडवायचं. जर फोर्थ क्वाड्रंटचा जर तुम्हाला एखादा अँगल फाइंड आउट करायचा असेल, लक्षात ठेवा ते मी कशा पद्धतीने फाइंड करणार आहे. सो लिहिताना हे साइन इनवर्स ऑफ -1/2 याला आपण थीटाच म्हणणार. सो हा साइन इनवर्स इकडे आला तर होईल साइन थीटा इक्वल्स टू -1/2. ओके. सो आता आपल्याला लक्षात आहे की साइन इनवर्स आहे म्हणल्यानंतर एक तर अँगल असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये किंवा असेल फोर्थ क्वाड्रंटमध्ये, पण निगेटिव्ह साठी आहे म्हटल्यानंतर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नसेल, ऑब्व्हियसली तो अँगल फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल. सो आता मी सांगतो ती गोष्ट लक्षात ठेवा. साइन इनवर्स, कोसेक इनवर्स आणि टॅन इनवर्स या तिघांसाठी जर तुम्हाला फोर्थ क्वाड्रंटचा अँगल फाइंड करायचा असेल तर त्या ठिकाणी 2π - θ वापर करायचा नाही. त्या ठिकाणी सोडवताना कसं सोडवायचं हे समजून घ्या. हे साइन थीटा तसंच, हे मायनस साइन तसंच. आता 1/2 ही व्हॅल्यू असणार आहे साइन ऑफ कितीची सांगा, π/, किती असतो 30 डिग्रीला असतो म्हणजे π/6 ची असेल. सो हे जर साइन, आता आपण ही प्रॉपर्टी पाहिली ना, म्हणजे याचा वापर करून नाही सोडवायचं, क्वाड्रंटचा वापर करून नाही सोडवायचं, त्याच्याऐवजी आपण याचा वापर करून सोडवायचं की साइन ऑफ -θ असेल तर त्यालाच आपण लिहिताना लिहितो -sin θ. त्याच पद्धतीनं टॅन ऑफ -θ असेल तर आपण लिहितो -tan θ. सिमिलरली कोसेक ऑफ -θ असेल तर आपण लिहिणार आहे याला -कोसेक θ. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. सो या प्रॉपर्टीज या तिघांचा वापर करून जर साइन इनवर्स, कोसेक इनवर्स आणि टॅन इनवर्स साठी जर निगेटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर या प्रॉपर्टीचा वापर करून सॉल्व्ह करायचं. त्याच्यासाठी काय करायचं, 1/2 निगेटिव्ह तसंच ठेवायचं आणि इथं जी काय व्हॅल्यू असेल त्याच्यासाठीचा आन्सर लिहायचा. आता साइन साठी पाहिलं तर 1/2 ही साइन π/6 चा आन्सर आहे. सो बघा -sin θ इथं आपल्याला मिळाले -sin θ, दॅट इज असतं साइन ऑफ -θ, म्हणजेच साइन थीटा इक्वल्स टू हे निगेटिव्ह साइन काय होत जाईल, आत जाईल आणि येताना येईल -π/6. सो आता साइनला साइन होईल कॅन्सल आणि थीटाची व्हॅल्यू शिल्लक राहील -π/6. सो ऑप्शन पाहिला तर ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. ठीक आहे. या तिघांसाठी जर निगेटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर याचा, बट लास्ट एक्झाम्पल मध्ये पाहिलं आपण की कॉस इनवर्स, सेक इनवर्स आणि कॉट इनवर्स या तिघांसाठी जर निगेटिव्हची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्या ठिकाणी मात्र π-θ या फॉर्म्युलाचा वापर करून सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सो हा एक टाईपचं एक्झाम्पल आपण इथं पाहिलं जे की CET 2020 ला आले आणि या टाईपचं सुद्धा आपण एक्झाम्पल पाहिलं जे की लास्ट एक्झाम्पलमध्ये, याच्या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं. सो हे दोन गोष्टी ज्या काय आहेत इनवर्स फंक्शनमध्ये, हेच दोन महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्हसाठी एकदम सिंपल एक्झाम्पल असणार आहेत कारण तो अँगल प्रत्येक वेळी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, म्हणजे तो 0 to 90 डिग्री याच्याच मधला अँगल असणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्हसाठी सिंपल आहे, जास्त विचार करण्याची गरज लागणार नाही. पण निगेटिव्हसाठी या तिघांसाठी वेगळ्या पद्धतीनं सोडवायचं आहे आणि या तिघांसाठी वेगळ्या पद्धतीनं सोडवायचं आहे. सो नीट लक्षात ठेवा ही गोष्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर CET 2020 मध्येच आलेला आहे. एक तर डायरेक्ट म्हणतील की तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची किंवा त्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं सुद्धा एक्झाम्पल देतील. सो सोडवताना कसं करायचं, प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी तयार करायची. बघा सो पटपट तयार करायची. साइन इनवर्स ऑफ 1/2 आहे, समजा याला मानला आपण y. सो साइन इनवर्स इकडे आला तर होईल साइन y इक्वल्स टू 1/2. पॉझिटिव्ह साठी आहे म्हटल्यानंतर जास्त काय विचार करायचा नाही,
1/2 जर आपण पाहिलं तर 30 डिग्री आहे की नाही, म्हणजे π/6 ची व्हॅल्यू असते. सो वायचं आन्सर मला मिळेल π/6. ओके. याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू जर आपण पाहिली तर दुसरी व्हॅल्यू आहे कॉस इनवर्स ऑफ √3/2 साठी. सो कॉस इनवर्स ऑफ √3/2 ला मी x मानतो. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा कॉस इकडे घेतला तर होईल कॉस ऑफ x इज इक्वल टू √3/2. सो आता √3/2 जर आपण पाहिलं तर 30 डिग्रीचीच व्हॅल्यू असते, दॅट इज अगेन π/6 चीच व्हॅल्यू असेल. सो कॅन्सल होईल, x ची व्हॅल्यू शिल्लक राहील π/6. बट आता कॉट इनवर्सच्या निगेटिव्हसाठी आन्सर पाहिजे, पण मानताना तर आपण सुरुवातीला कॉट इनवर्स ऑफ -1/√3 जी आहे त्याला आपण थीटा मानूया. हा कॉट इनवर्स जर इकडे आला तर होईल कॉट थीटा इक्वल्स टू -1/√3. आता मायनससाठी जरी सोडवायचं असेल तर सुरुवातीला आपण व्हॅल्यू प्लससाठी सॉल्व करणार, दॅट इज 1/√3. सो कॉट ऑफ थीटा इज इक्वल टू 1/√3 ही 60 डिग्रीची व्हॅल्यू असते, सो π/3. सो देअरफॉर थीटा इक्वल्स टू आपल्याला मिळेल π/3. बट ही जी व्हॅल्यू असेल ती कुणासाठी असणार आहे सांगा, पॉझिटिव्हसाठी. आपल्याला कुणासाठी सोडवायची आहे, निगेटिव्ह. सो आता कॉटची जर तुम्ही रेंज आठवली, सो कॉटची रेंज असते 0 to π आणि कॉट निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंटमध्ये. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर कॉटसाठी आपण शिकलोय निगेटिव्ह व्हॅल्यू फाइंड करायची असेल कॉटसाठी तर π - थीटा या फॉर्म्युल्यानं सॉल्व करायचं. सो π - थीटा जर पाहिला तर पॉझिटिव्हसाठी जो थीटा आलाय तो पुट करायचा. सो या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मिळेल 2π/3. सो थीटाची व्हॅल्यू जी काय असेल ती मिळेल आपल्याला 2π/3 आणि ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही आपण निगेटिव्हसाठी फाइंड केलेली आहे. ओके. सो आता आपण साइन इनवर्स ऑफ 1/2 ज्याला y मानलं होतं त्याची व्हॅल्यू π/6 तयार केली. कॉस इनवर्स ऑफ √3/2 ज्याला आपण x मानलं होतं त्याची पण व्हॅल्यू π/6 तयार केली आणि कॉट इनवर्स ऑफ -1/√3 ज्याला आपण थीटा मानलं होतं त्याची व्हॅल्यू 2π/3 तयार केली. आता या तिघांची आपल्याला काय करायची ॲडिशन, म्हणजेच याला आपण मानलेला आहे y प्लस याला आपण मानलेला आहे x प्लस याला आपण मानलेला आहे थीटा. सो या तिघांची ॲडिशन म्हणजेच या तिघांची ॲडिशन असणार आहे. सो y जर पाहिला तर y आहे π/6 प्लस x ची व्हॅल्यू सुद्धा आहे π/6 प्लस थीटाची व्हॅल्यू आहे 2π/3. सो π/6 मध्ये जर π/6 ॲड केले तर होतील 2π/6. त्याच टर्ममध्ये तीच टर्म ॲड केली तर ट्वाइस ऑफ टर्म तयार होते. सो 2 1 जा 2 3 जा. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिल्लक राहिले π/3 प्लस 2π/3. दोघांचा डिनॉमिनेटर सेम 3 एकदाच येईल. इथं शिल्लक राहिलंय पाय, इथं शिल्लक राहिलंय 2π. सो पाय प्लस 2π केलं तर आन्सर येईल 3π. 3 ला 3 कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील पाय. सो ऑप्शन जर आपण पाहिला तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. आता अशाच टाईपचं सेम एक्झाम्पल अजून एक MHT-CET 2020 मध्ये आलं होतं. ओके. आता हे जे एक्झाम्पल आहे ना, या एक्झाम्पलमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये जायचं कसं आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं कसं, ह्या दोन्हीही टाईपची तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. सो नीट समजून घ्या पुन्हा एकदा. पहा, साइन इनवर्स ऑफ -1/2 जे दिलेलं आहे त्याला आपण मानूया y. सो y इज इक्वल टू काय दिलेलं आहे समजा, साइन इनवर्स ऑफ -1/2. सो हा साइन इनवर्स जर इकडे घेतला तर होईल साइन y इज इक्वल टू -1/2. आता आपल्याला माहिती आहे साइन इनवर्स आहे म्हणल्यानंतर साइन इनवर्सची रेंज असते -π/2 टू π/2. पण त्यात सुद्धा साइन इनवर्सच्या निगेटिव्हसाठी आन्सर फाइंड करायचं असेल तर ते निगेटिव्ह आन्सर असतं फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आता इनवर्स फंक्शनसाठी जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये यायचं असेल तर कसं सोडवतो आपण, हे साइन y तसंच, हे निगेटिव्ह साइन तसंच आणि या 1/2 ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली ठेवतो. सो 1/2 ची व्हॅल्यू जर आपण पाहिली तर ती असेल साइन 30. साइन 30 म्हणजे π/6 साठी असेल. सो आता हे मायनस साइन जर आपण आत घेतलं तर साइन y ची किंमत, साइन तसंच राहील, साइनसाठी जे बाहेरचं निगेटिव्ह साइन असतं ते आपण आत अँगलला सुद्धा देऊ शकतो, दॅट इज साइन ऑफ -π/6 येईल. सो साइनला साइन होईल कॅन्सल आणि y ची व्हॅल्यू शिल्लक राहील -π/6. ओके. आता कॉस इनवर्ससाठी सॉल्व करूया. सो जो काय कॉस इनवर्स ऑफ दिलाय त्याला आपण मानूया x. सो कॉस इनवर्स ऑफ काय दिलेलं आहे -√3/2. सो हा कॉस इनवर्स जर LHS ला घेतला तर होईल
कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू -√3/2. आता कॉस इनवर्स आहे, सो कॉस इनवर्सची रेंज असते 0 to पायच्या मध्ये. पण जर कॉस इनवर्ससाठी निगेटिव्हसाठी सोडवायचं असेल तर कॉस हा निगेटिव्ह असणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये कोणत्याही व्हॅल्यूसाठी जर तुम्हाला सेकंड इनवर्ससाठी या फक्त इनवर्स फंक्शनसाठी जर सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर काय करायचं, कॉस एक्सची व्हॅल्यू जरी निगेटिव्ह असेल, म्हणजे त्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला वापरतोय की नाही, पाय मायनस थीटाचा वापर करून जायचं सेकंड क्वाड्रंटला. पण त्यासाठी हा थीटा माहिती पाहिजे. मग हा थीटा म्हणजे काय, जी काय पॉझिटिव्हसाठी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजे थीटाची व्हॅल्यू. सो आपण करताना कसं सोडवतो, जो काय कॉस एक्स आहे त्याला मानताना आपण +√3/2 मानूया. सो कॉस एक्स इज इक्वल टू, आता √3/2 ही कॉस ऑफ 30 डिग्री, 30 म्हणजे π/6 चीच व्हॅल्यू आहे. सो एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला π/6. बट ही जी एक्सची π/6 व्हॅल्यू आहे ही कॉसच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी आहे, आपल्याला निगेटिव्हसाठी तयार करायची आहे. आणि कॉसची निगेटिव्ह व्हॅल्यू रेंजनुसार कुठं असते, सेकंड क्वाड्रंटला असते. सो कॉस एक्स चीच व्हॅल्यू निगेटिव्ह तयार करताना सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं आहे, त्यासाठी कॉस पाय मायनस थीटा असतो. इथं एक्स अँगल आहे म्हणून इथं पण एक्स घ्यायचा. सो कॉस ऑफ पाय मायनस एक्सची व्हॅल्यू जर पाहिली तर एक्सची व्हॅल्यू आहे π/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर या ठिकाणी मिळेल 5π/6 आणि ही व्हॅल्यू कुणाची आहे, कॉस एक्सचे. सो देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 5π/6 आणि 5π/6 ही जी व्हॅल्यू आहे ही कुणासाठी आहे, -√3/2 ची व्हॅल्यू आहे. ओके, सो समजून घ्या. आता हे जे साइन इनवर्स ऑफ -1/2 आहे त्याला आपण मानलं y, प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 आहे त्याला मानलं आपण x. सो y ची व्हॅल्यू आपण तयार केलेली आहे -π/6 प्लस x ची व्हॅल्यू जर पाहिली तर x ची निगेटिव्ह साठीची व्हॅल्यू आपण तयार केलेली आहे 5π/6. सो पहा दोघांचा डिनॉमिनेटर सेम 6 एकदाच, वरती शिल्लक राहील 5π - π दॅट इज असेल 4π. सो 2 2 जा 4 अँड 2 3 जा 6 दॅट इज शिल्लक राहील 2π/3. आता इथं जर तुम्ही ऑप्शन पाहिला तर कुठंच 2π/3 ऑप्शन नाहीये. मग आता आपल्याला यातल्या कशाचं आन्सर 2π/3 असेल हे सॉल्व्ह करायचंय. पण सोडवताना मी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. 2π/3 म्हणजेच असतो 120 डिग्री आणि 120 डिग्री म्हणल्यानंतर बाळांनो तो सेकंड क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट पाहिजे, एवढी गोष्ट तुमच्या डोक्यात आली पाहिजे. ओके, आता नीट बघून घ्या. इथं आहे कॉस इनवर्स, ऑप्शन चेक करूया आपण. बघा कॉस इनवर्स ऑफ -√3/2. बघा कॉस इनवर्स ऑफ -√3/2 जर सोडवलं तर त्याचा आन्सर आहे 5π/6, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा आन्सर 2π/3 तर येणार नाही. सो ऑप्शन नंबर 1 कॅन्सल झाला. नंतर आहे कॉस इनवर्स ऑफ 1/2. बाळांनो कॉस इनवर्ससाठी जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असते. बरं आपला अँगल तर सेकंड क्वाड्रंटमधला आहे ना, याच्यामुळं ऑप्शन बी पण झाला कॅन्सल, कारण हा फर्स्ट क्वाड्रंटचा आहे. साइन इनवर्स ऑफ -1/2 आत्ताच बघितलं, साइन इनवर्स ऑफ -1/2 चा आन्सर आहे -5π/6. आणि असं पण साइन इनवर्ससाठी जर निगेटिव्ह आन्सर असेल तर ते फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल. आपला जो फाइंड आउट केलेला अँगल आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये, याचा अर्थ सी ऑप्शन पण झाला कॅन्सल. आणि डी जर ऑप्शन पाहिला तर कॉस इनवर्स ऑफ -1/2. बघा कॉस इनवर्ससाठी निगेटिव्ह आन्सर जे असतं ते सेकंड क्वाड्रंटमध्ये असतं आणि कॉस इनवर्स -1/2 जर तुम्ही सॉल्व्ह केला तर त्याचा आन्सर सुद्धा किती येतं, 120 डिग्री येतं. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. आता ही गोष्ट तुम्हाला सीईटी साठी सगळ्यात उपयोगाची गोष्ट आहे बाळांनो. कधी कधी सिम्प्लिफाय करण्याची गरज नसते. जे काय ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स तुम्ही काय करू शकता, इलिमिनेट करून सुद्धा आन्सर फाइंड आउट करू शकता. आता ही जी मेथड आहे ना याला इलिमिनेशन मेथड असं म्हटलं जातं. सो काही एक्झाम्पल्स अशी सीईटी तुम्हाला येणार आहेत की जी इलिमिनेशन मेथडनं सुद्धा सॉल्व्ह होतात. आपल्याला सगळंच्या सगळं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची गरज सुद्धा लागत नाही. सो ही मेथड लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की बाबा काही ऑप्शन्स आपण इलिमिनेट करू शकतो, ते ऑप्शन्स तुम्ही त्या ठिकाणी काय करा, इलिमिनेट करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा सुद्धा प्रिन्सिपल व्हॅल्यूचाच क्वेश्चन आहे. फक्त देताना आता फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू असा क्वेश्चन देत नाही, जस्ट सांगतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ. लक्षातच ठेवायचं इनवर्ससाठी जर व्हॅल्यू तयार करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे रेंज.
त्या रेंजच्या मध्येच त्याचं आन्सर असलं पाहिजे. आता टॅन इनवर्स आहे, सो टॅन इनवर्सची रेंज असते -π/2 ते π/2 पर्यंत. आता समजा जर मी या ठिकाणी टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल केला, सो आन्सर शिल्लक राहील π/4. नाव π/4 म्हणजे असतं 45 डिग्री, आणि 45 डिग्री हे जे काय आहे ते -π/2 टू π/2 च्या मध्ये येतं, आहे की नाही. सो म्हणून हा 45 डिग्री किंवा π/4 हे डायरेक्टली आन्सर आपण लिहू शकतो. बघा का डायरेक्टली लिहू शकतो, कारण हा जो आन्सर आपला आलेला आहे तो आन्सर आपला रेंजच्या मध्ये आहे, म्हणून आपण डायरेक्टली आन्सर लिहू शकतो. पण काही एक्झाम्पल्स, आता याच्या पुढचंच एक्झाम्पल आपण असं बघणार आहे की डायरेक्टली आन्सर जे येईल ते रेंजच्या मध्ये नसेल. मग रेंजच्या मध्ये नसेल तर त्यावेळी त्याला कसं सिम्प्लिफाय करायचं हे आपण काय करणार आहे, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहणार आहे. सो आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं तर साइन इनवर्स ऑफ साइन 5π/3 दिलंय. बघा आत्ता सारखं जर मी साइन इनवर्सला साइन कॅन्सल केला तर आपला आन्सर शिल्लक राहील 5π/3. बट 5π/3 म्हणजे बाळांनो असतो 300 डिग्री, बरोबर. बघा साइन इनवर्स आहे म्हणजे साइन इनवर्सची रेंज असते -π/2 टू π/2, म्हणजे मिनिमम अँगल -90 डिग्री पाहिजे टू मॅक्झिमम अँगल 90 डिग्री पर्यंत गेला पाहिजे. बघा मॅक्झिमम जर 90 डिग्री असेल तर 300 डिग्री हा ऑब्व्हियसली ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे, त्यामुळे या ठिकाणी 300 डिग्री म्हणजेच 5π/3 हे आन्सर आपण लिहू शकत नाही. मग आता याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. बघा कसं सिम्प्लिफाय करायचं समजून घ्या. हा बाहेरचा साइन इनवर्स तसाच राहू देत ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ. आता बघा रॅडियन मध्ये सॉल्व्ह करण्याची काहीच गरज नाहीये. 5π/3 म्हणजे 300 डिग्री, आणि हा 300 डिग्री लिहिताना मी लिहितो 360 - 60. बघा साइन इनवर्सला साइन कॅन्सल झाला पाहिजे म्हणून मी एक्स ऍक्सिस वरच्या अँगलचा वापर केला आहे की नाही. 300 जर तुम्ही पाहिलं तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे ना, मग तो 270 डिग्रीच्या जवळ पण आहे आणि 360 डिग्रीच्या जवळ पण आहे. सो साइन इनवर्सला साइन कॅन्सल होतो, म्हणजे हा साइन आहे तसा शिल्लक राहावा यासाठी एक्स ऍक्सिस वरच्या अँगलचा वापर केला आपण. सो आता या ठिकाणी जर आपण सिम्प्लिफाय केलं तर बघा साइन इनवर्स ऑफ, पहा साइन ऑफ 360 आहे म्हणल्यानंतर साइनचा साइन तसा शिल्लक राहील. 360 मायनस, सो 360 मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, अँड या फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन असतो निगेटिव्ह आणि राहिलेला अँगल आहे 60 डिग्री. आता ह्या साइन इनवर्सला साइन नाही कॅन्सल होऊ शकत का, मध्ये मायनस साइन आहे. सो साइनची एक प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहे की साइन ऑफ मायनस थिटाचा आन्सर साइन मायनस ऑफ साइन थिटा असतं. सो साइनसाठी जर निगेटिव्ह साइन बाहेर असेल तर ते आपण अँगलला देऊ शकतो. सो साइन मी तसंच ठेवतो आणि या ठिकाणी लिहितो -60 डिग्री. कुठली प्रॉपर्टी वापरली आपण, ही वाली, साइन ऑफ मायनस थिटा म्हणजेच आन्सर असतं -sin थिटा. आता आपल्याला हे मिळालंय, याच्यावरून आपण हे लिहिलं. ओके, नाव साइन इनवर्सला साइन होईल कॅन्सल, शिल्लक राहील -60 डिग्री. आता एकतर -60 डिग्री ऑप्शन असेल किंवा रॅडियन मध्ये कन्वर्ट जर केलं तर 60 डिग्री म्हणजेच असतं π/3 रॅडियन. सो एकतर -60 डिग्री ऑप्शन असेल किंवा -π/3 असेल. बघा ना आता -90 मिनिमम व्हॅल्यू आहे, सो -90 टू 90 च्या मध्येच -60 डिग्री अँगल येतो, त्यामुळे हे जे आन्सर असणार आहे हे आन्सर आपलं कसं असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहिला तर नेक्स्ट क्वेश्चन MHT CET 2020 ला आलेला आहे. सो कॉस इनवर्स ऑफ काय दिलेलं आहे आपल्याला, कॉस ऑफ 8π/3. बघा आता अँगल 0 टू π असणार आहे नाही, कॉस इनवर्स आहे म्हणल्यानंतर रेंज 0 टू π असेल. मग 8π/3 जर आपण पाहिला, जरी आपण कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल केलं तर 8π/3 म्हणजे 480 डिग्री असतो. बरं 480 डिग्री बाळांनो आहे की सेकंड क्वाड्रंटमध्ये, पण 0 टू π म्हणजे 0 टू 180 डिग्रीच्या मध्ये येत नाही ना, तो 180 डिग्री पेक्षा जास्त आहे. आपल्याला क्वाड्रंट मध्ये नकोय, आपल्याला रेंजच्या मध्ये पाहिजे, म्हणजे 0 टू 180 च्या मध्ये पाहिजे. मग 480 जो आहे त्यालाच आपण लिहिताना काय लिहूया, 360 प्लस 120 डिग्री लिहूया, है की नाही. सॉल्व करताना मी सांगितलंय रॅडियन मध्ये जमत नाहीये, डिग्रीत कन्वर्ट करा आणि डिग्रीला सॉल्व करा. सो 360 प्लस 120. बघा मग कॉस इनवर्स तसाच राहू दे, 360 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा अँगल आहे, सो कॉसचा कॉस तसा शिल्लक राहील. 360 प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये
हा जो कॉस असेल तो पॉझिटिव्ह असेल आणि राहिलेला अँगल आहे 120 डिग्री. सो कॉस इनवर्सला कॉस आता कॅन्सल करा. 120 डिग्री आन्सर शिल्लक राहील आणि 120 डिग्री जो काय आहे तो 0 to 180 च्या मध्येच येतो. म्हणजे 120 डिग्री हे आन्सर आपण घेऊ शकतो. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर 120 डिग्री कुठंच नाहीये, रॅडियन मध्ये आहे. सो 120 डिग्री म्हणजेच असतं 2π/3 रॅडियन. सो 2π/3 रॅडियन पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. आय होप प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ काय घेतलं आपण आज, इनवर्स फंक्शन घेतलं. सो प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इनवर्स फंक्शन हा जो पॉईंट असेल हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. आता सीईटीला जर तुम्हाला एक्झाम्पल पडलं प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इनवर्स फंक्शन, तर जेवढ्या टाईपची एक्झाम्पल आपण आज घेतली ना त्याच टाईपवरती तुम्हाला एक्झाम्पल येतील. ओके बरं, इनवर्स फंक्शन हा पॉईंट अजून आपला कंप्लीट झालेला नाहीये. इनवर्स फंक्शन मधला आपला प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स फंक्शन हा पॉईंट राहिलेला आहे. सो ह्या ज्या प्रॉपर्टीवरचा पॉईंट आहे हा प्रॉपर्टीवरचा पॉईंट जो काय असेल तो आपण काय करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहे. सो अशाच प्रकारचे तुम्हाला सीईटी प्रिपरेशन व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला जो चॅनल आहे तो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.